सकाळी सकाळी काही काम नव्हतं. यासीन आणि मी फिरालतो इचलकरंजीतनं सगळ्या. गाडी लावली 10 वाजता आणि दुपारी भरून पॅक झाली. ताडपत्री जास्त झाली की अशी जरा गडी म्हणून रशी वाढायला लागते. जरा तापच होतोय हो, काय करायचं, पण कामही करायलाच पाहिजे. तिथनं गेलो हातकणला एमआयडीसी. इथलं रस्ते एवढं भारी झालेत की नाही, दुबईत आल्यासारखं वाटाल ते. फिलिंग टाकत होत्या. मग गेलो जरा महालक्ष्मी कॅन्टीनला. आपल्या भावाचा आहे हो. नाश्ता करायचा होता. महालक्ष्मी कॅन्टीन. इंडस्ट्रीत बजेटमध्ये खायचं म्हटलं की इथंच जायला लागते. जेवण, चहा, नाश्ता, कॉफी सगळं काय मिळते याच्याकडे. आणि आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे म्हटलं तिथं महाराज नाहीत असं कधी होईल काय? पाहिजे हो, त्यांच्याशिवाय काय आहे. आणि इथे सगळं आईस्क्रीम, कोल्ड्रिंक सगळं 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 मिळते. आणि संदीप आणि मी बसलेलो चहा प्यायला. हे संदीपचे मित्र पण होते सोबत. संदीपनं चहा दिला आणि फुकट मिळाले मी काय सोडत नाही, सगळं खातो. तोपर्यंत आला गिरीशकडे आज नाश्त्यासाठी स्पॉन्सरशिप देते आम्ही. सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे तूच घेऊन दे म्हटलं. आता पैसे पण तू देणार आहेस, प्लेट पण तुझा. मिसळ दिसायला एवढी भारी होते की नाही, खाल्ल्यावर तर काय हे जिबीला तरतरी पण आला. कडक होती व तिखट झणझणीत. कोल्हापूरकर हो म्हटलं आपलं असंच लागते ना, तो खोळा टेस्ट होती. तुम्ही एकदा नक्की जावा. आणि पैसे द्यायला लागते पण एकच भजी खायला. तर मिसळ घेतला नाही कारण हे पैसे देणार होता. लय पैसे द्यायला लागतात. टेन्शन हो, पैशाचं लग्न झाले, पैसे वाचवायलाच पाहिजेत. आणि शेवटला आला शीतल भाऊ, त्याची भेट झाली शेवटला. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि फॉलो करा.